विकार विकारामुळे गुजमुक्ता फळ त्याची रणरंगी रंगमाळा हाती 16 येतात. म्हणून युद्धाचा 16 आता दिसू लागलेला आहे. युद्ध या ठिकाणी जसं सुरू होत आहे त्या ठिकाणी सुरू होत आहे. पुच्चेरे दोन्ही सेनितळी महावीर बांधून मोळी उघडी त्याची पुतळी गरी रांगोळी तळी तुझ्याची. मग काय केलेलं आहे? हनुमंत या ठिकाणी ख्याती करू लागलेली आहे. हनुमंत या ठिकाणी कीर्ती करत आहेत. आपली शक्ती लांब केलेली आहे. जे झाडं असतील ते सुद्धा आपल्या शक्तीमध्ये या ठिकाणी भारा बांधण्यासारखा उठू लागलेले आहेत आणि फेकून देत आहेत. अशी कीर्ती महान हनुमंत करत आहेत. आश्वत खरावट पुच्ची बाळूने आपार तळे उभे असे संगर गायचं चरचूर करीत्याता. जे या ठिकाणी घोडे असतील, हत्ती असतील, नाही आणखी कुणी असतील जे युद्ध करण्यासाठी आलेले असतील किंवा त्यावर सैनिक बसून आलेले असतील, त्या सर्वांना ज्या ठिकाणी शेपटी बांधू लागलेली आहे ती फेकत आहे. कधी पुच्छाचा महाभार वरी मुठीला आकार एरेकडे हनुमानवीर करेगा रणमाळ तो एका. म्हणूनच इकडे हा काळ उठलेला आहे. त्राही झालेले आहेत. जिकडे वाट भेटेल तिकडे सर्वजण पळू लागलेले आहेत. कारण मार असा होता, भयानक होता. एकीकडे हनुमंत होते आणि एकीकडे हनुमंताची शेपटी होती. ज्यावेळेस सैनिक पळत होते शेपटी पुढून यायची आणि पकडायची आणि मार द्यायची. त्यामुळे त्रस्त असे या रावणाचे सैनिक झालेले आहेत. राणे आणि थापडी वीर भारती लक्ष कोडी कोट्याना कोटी पाय रगडी मुठी कोडी पाडी. हनुमंतानं रौद्र रूप धारण केलं होतं. एक जर थापड मारले तर कोट्यावधी सैनिक आपला जीव गमावत होते. एवढंच नाही, हनुमंताच्या पायाखाली सुद्धा लाखो सैनिक येत होते. हनुमंताचं रूप भयावह होतं, भरपूर मोठं होतं. आकाश ठेंगणं वाटेल एवढं रूप या ठिकाणी हनुमंताला धरलेलं होतं. आणि जसं मुंग्या पायाखाली आल्यानंतर, हत्तीच्या पायानंतर खाली जर मुंग्या आल्या तर काय अवस्था होईल मुंग्याची, त्याच प्रकारे हनुमंतानं रौद्र रूप धारण केलं होतं आणि मुंग्यासारखं या राक्षसांना मारत आहे. बहुत चिरपाई नसारी एक मारीला दानव चक्री दानव आपण भूत मारी अर्ध चक्री पेके. म्हणून ज्यावेळेस हनुमंताला जर वारा लागला किंवा हाताला जर मार लागला किंवा स्पर्श झाला तर या राक्षसांच्या डोळ्याला अर्धचंद्री लागत होती. जसे काय आता याचा प्राण जातो की काय अशी अवस्था राक्षसांची होत आहे. आंबोळी उरावरी वीर भारती शतसहस्त्री तळे हानी पारापर उपरी लक्षातरी माहित. ज्यावेळेस तळवा जरी लागला तरी काय अवस्था होत होती. भयानक अशी राक्षसांची अवस्था होत होती. राक्षस भयानक होत आहे. देता भूकर प्रबळ रणी उठला हलत सुलोळ बेणे करोनी मूत्रमळ प्राण तत्काळ साणिध्य. ज्यावेळेस मोठ्यानं भूकार हनुमंत टाकत आहेत, प्रभू रामचंद्राचा जयकार करत आहेत किंवा नामस्मरण करत आहेत, या आवाजानं किंवा या डरकाळीनं राक्षसांची अवस्था किती बिकट होत आहे. जर जंगलामध्ये सिंहाने डरकाळी मारले तर प्राणी पळत सुटतात. कारण आता काही खरं नाही बाबा, सिंह आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्याच प्रकारे हनुमंत ज्यावेळेस रणभूमीमध्ये डरकाळी मारत आहेत, भूकार टाकत आहेत, राक्षस घाबरत आहेत. सर्व त्यांची अवस्था ढिली होत आहे. धोत्र पिवळे होत आहेत, धोत्र वले होत आहेत. अशी अवस्था राक्षसांची होत आहे. हनुमंताचे गिराळ धरे रात्र दोन्ही वाजे कुंजरे राणी मला पारे लक्षात धरे वीरश्रेणी. म्हणूनच जे लाखो जे या ठिकाणी राक्षस असतील किंवा रक्षक असतील त्यांची अवस्था सुद्धा बिकट झालेली आहे. रानमाळ जिकडे पाव तिकडं या ठिकाणी अस्तव्यस्त अवस्थेमध्ये राक्षस पडलेले आहेत. भयावह स्थिती या रणभूमीची दिसत आहे. बहुधा उच्चता आवत मध्ये मारती हनुमंत झाला त्यांचा अंत आला प्राणात राक्षसा. म्हणून राक्षसांना जाण्यासाठी वाट सोडलेली नव्हती. चौकोन या ठिकाणी जसा खडा असतो किंवा तट असतो त्या प्रकारे हनुमंताचं शेपूट होतं आणि या सगळ्या रणभूमीमध्ये राक्षस होते. हनुमंत पायाखाली तुडवत
राक्षस जर बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतील तर शेपटी तिकडून यायची आणि शेपटी राक्षसांना मारायची. म्हणजे मळण चालू होती, कुठून जरी आलं तर सोयाबीनची मळण होणार होते आणि पोते भरणार होते. अशी अवस्था या राक्षसांची होत आहे. उच्च पूर्वजाची पाठी ओने कुटुंब भेटी लंका पावने दृष्टी जीवासाठी राक्षसा. राक्षस त्राही करत आहे. त्यांना वाटत आहे शेवटच्या क्षणाला मी माझ्या लेकरांना बाळांना पाहतो की नाही, माझ्या पत्नींना पाहतो की नाही, माझा परिवार कुठे असेल या लंकेमध्ये आहे. पण अशी अवस्था झालेली आहे, मी आता वाचणार नाही, मी संपलो असं सुद्धा राक्षसांना शाश्वती होत आहे. रणी महामारी हनुमंत उच्च पळवणे न राहत जो जो तो प्रेमा नेतात मित्या विश्वेत विरश्मेनी. राक्षसांना वाटत आहे आपण नगरामध्ये पळून जावं, कुठेतरी पळून जावं, आपला जीव वाचवावा. जीव वाचवण्यासाठी काय करत आहेत, जे प्रेत पडलेले आहेत ते प्रेत उचलायचं आणि त्या प्रेताच्या खाली जाऊन आपण पडायचं, जेणेकरून हनुमंताला वाटावं हे प्रेत आहे. पण हनुमंताला कळणार नाही का हे प्रेत आहे का हा राक्षस आहे. जिथं दिसेल तिथं तुडविण्याचं काम हनुमंत करत होते आणि राक्षसाचं कंदन हनुमंत करत आहे. एका गाय घाबरली वेडी एक नागवी उघडी एक पडले पाडी मेला मुडी होऊन गेली. म्हणून घाबरलेले आहेत, कुठं जावं, काय करावं, काय निर्णय घ्यावा, बुद्धी भ्रष्ट या राक्षसांची झालेली आहे. ज्यावेळेस संकट बिकट असते, वेळ वाईट असते, त्यावेळेस मात्र बुद्धी सुद्धा राक्षसांची काम करत नाही, आपली काम करत नाही, ते तर राक्षस होते. म्हणून राक्षसांची अवस्था कशी झालेली आहे, अंगावर कपडे राहिले नाहीत, कुठं जावं, कुणाचा हात तुटलेला आहे, कुणाचा पाय तुटलेला आहे, कुणाचं धड पडलेलं आहे, कुणाचं शीस तुटून पडलेलं आहे. पण वाचण्याची तळमळ आहे, काहीतरी करून अपंग जरी झालो तरी घरी का बाबा बसून राहिना, पण आपल्या परिवारामध्ये राहतो अशी अपेक्षा राक्षसांची आहे. म्हणून जीव वाचवण्याचा प्रयत्न राक्षस करत आहेत. झाडीला इंद्रजितचा पादळा केला सैन्याचा नितोडा राम नामे हनुमंत गाड्या केला दगडा निजनेटे. अवघ्या मुखामध्ये राम नाम असेल, राम नामाचं अखंड स्मरण असेल, त्याच्या पुढं किती जरी राक्षस आले तर ते टिकणार नव्हते आणि टिकलेच नाही. कोट्यावधी राक्षस रावणाचे आले पण ते संपल्याशिवाय राहिले नाही. हा इंद्रजित होता, गर्वाचा फुगारा होता, पण त्याचा फुगा सुद्धा हनुमंतानं फोडलेला आहे आणि त्याला ताणून ताणून मारलेला आहे. किती भयावह स्थिती झालेली आहे, रावण घाबरलेला आहे. अशी अवस्था या सर्व राक्षसांची झालेली आहे. युद्ध झाला कशी राणी निर्दळीले समस्ताकी हावून आले हनुमंताशी राक्षसाशी मारित. म्हणून बंधन आहे तो, किती जरी राक्षस आले तरी त्यांना मारायचंच आणि जेवढे राक्षस येत होते त्यांना जिवंत नाही सोडायचं, त्यांचा प्राण घेतल्याशिवाय राहायचं नाही. जे राक्षस प्रवृत्तीचे असतात त्यांना मारत दिला पाहिजे. भगवंताने सांगितलेलं आहे, संतांना सांगितलेलं आहे, जे भक्त असतात त्यांचं रक्षण करायचं. किती रक्षण करायचं, काही जरी संकट आलं तर त्या भक्तांची सोडवणूक करायची आणि भक्तांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा टाकायचं. पण जे राक्षस असतात त्यांची सुटका होऊ द्यायची नाही. काही जरी झालं तरी त्यांची मदत करून त्यांना संपवायचं असं सुद्धा हनुमंत करत आहेत. रथ भंगिले कोट्यान कोटी मारिला अश्वगजाच्या ठाठी छत्रे भंगिले ते सृष्टी दोऱ्या कोटी विकराल्या. रावणाकडे सैन्य कमी होतं का, असंख्य सैन्य होतं. कोणी रथामध्ये बसून आलं होतं, कोणी घोड्यावर बसून आलं होतं, कोणी हत्तीवर बसून आलं होतं. आले होते पण वापस जात नव्हते. सैन्य भरपूर आलं होतं, संख्या मोजलेली होती, पण ज्या वेळेस बाहेर जायचं आहे बाहेर त्यांना रस्ता सापडत नाही आणि हनुमंताची शेपटी यांना बाहेर जाऊ देत नाही. जेवढे आलेले आहेत, हत्ती असतील, घोडे असतील किंवा सैनिक असतील किंवा राक्षस असतील, या सगळ्यांचा मुद्दा हनुमंत पाडत आहे. अशुद्ध वाहत गडगडाडी ते चिरनंदी गाडी झाली प्रेताची दरडी गज गजवडी महाग्रा. म्हणून जसा चिखल होतो पावसाळ्यामध्ये तसा चिखल या रणभूमीमध्ये झालेला आहे. कशाचा, रक्ताचा. जिकडे पाहो तिकडे लाल बुंद या ठिकाणी रणभूमी झालेली आहे. प्रेत पडलेले आहेत, घड बाजूला पडलेले आहेत किंवा शीश बाजूला पडलेले आहेत, कुणाचा हात तुटून बाजूला पडलेला आहे. असे असंख्य प्रेत या रणभूमीमध्ये पडलेले आहेत.
हनुमंत त्या ठिकाणी पराक्रम किंवा कीर्ती करत आहे. तिरवाती सपेची तेची मासे रणदिसी ओढोनी वाती कासवे देशी सर्प सपूची रणकाली. म्हणून या ठिकाणी कसा अवस्था बेअवस्था झालेली आहे. जे मांस असते त्यांचा चिखल झालेला आहे, रक्त निघत आहे. जशा आपल्या पाऊस पडल्यानंतर पाण्याच्या नद्या वाहतात त्याच प्रकारे रक्तांच्या नद्या वाहू लागलेल्या आहेत. अशी स्थिती या रणभूमीमध्ये दिसत आहे. मेरी मासाती दुर्गम तेची दोहे तिराचे कदम विक्राळ सुताळे विक्रम सुतार परम दोही भागी. म्हणून या दोन्ही भागाला कसं पडलेलं आहे, मांस हाड किंवा असं पाहावंसं वाटत नाही अशी स्थिती या रणभूमीची दिसत आहे. मोक्षे सुखाची सुरवाडी रणनदी भवानी पुराडी सर्वस्या त्यागे जो गाली बुडी त्याची आजोडी तो जोडी. रत्न मोक्ष सुखांची सुरवाडी रणनदी वाहे पुरवाडी सर्वस्याची त्यागे जो गाली बुडी त्याची जोडी तो जोडी. म्हणून अशा प्रकारे काय होत आहे की वाटू लागलेलं आहे जसं नदीमध्ये या ठिकाणी आपल्याला मोक्ष मिळते म्हणून स्नान करण्यासाठी जसं जातात त्या प्रकारे अवस्था राक्षसांची होऊ लागलेली आहे. काय करावं काय नाही असं सुद्धा या ठिकाणी राक्षसांची अवस्था होत आहे. दोदेशी वाहे रणवारू तेची शेडे सहित तारू येथे तारक श्री रामचंद्र परपारू पाहवी. म्हणूनच जरी राक्षस असले तरी कुणाच्या हाताने मरतात, संतांच्या हाताने मरत आहेत, भगवंताच्या हाताने मरत आहेत. आपल्याला वाटत आहे राक्षस आहेत पण त्यांना मोक्ष का मिळत आहे. मोक्ष मिळण्याचं कारण एकमेव जर असेल तर ते भगवंताच्या हाताने किंवा संतांच्या हाताने किंवा संतांच्या पायाने जे मरतात त्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. आपल्याला वाटतं आपणच रामायण ऐकतो, आपलं जीवनाची या ठिकाणी गती निर्माण होते किंवा आपल्याला या ठिकाणी मोक्ष मिळतो, अशातला भाग नाही. भगवंताला मानायचं, भगवंताला एवढं मानायचं, एवढी भक्ती करायची किंवा भगवंताचा विरोध करायचा. राक्षसांना भक्ती करता येत नाही म्हणून भगवंताचा विरोध करतात आणि मोक्षाचा मार्ग मोकळा करून म्हणतात. पण आपण माणसं आहोत, आपण भक्त आहोत, आपण भगवंताचा विरोध नाही तर भगवंताची भक्ती करायचं आणि आपलं जीवनाचं तारण करायचं असं सुद्धा या ठिकाणी सांगत आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. उदो म्हणून भद्रकाळी घेऊन आला भूतावळी खाती मांसाच्या वडवाळी रुधिरागुळी प्राशित. त्यावेळेस काळी आलेली आहे, जी देवी आहे ते सर्व आपल्या सोबतचे भूते असतील, जे आपलं सर्व असेल गवाळती घेऊन आलेली आहे. कशामुळं हे राक्षस आहेत आणि राक्षसाचं अन्न राक्षसांना मारल्यामुळं त्यांचं मांस असेल, हाडं असतील किंवा रक्त असेल हे सुद्धा जे भूत असतील ते खाणार आहे. म्हणून आपले सर्व भूत घेऊन काळी आलेली आहे. यक्षिणी बहुकाळाच्या व्रती लाखोनी काळी जे घेऊन हाती शंखिनी डांकिनी वाणी देती मग भक्षती स्वानंदे. यक्षिणी असतील, शंकिनी असतील किंवा डंकिनी असतील, जे जे आपलं सैन्य आहे ते सैन्य घेऊन आलेलं आहे. कारण त्यांना अपेक्षा होती आपले जे सैन्य आहे त्यांचं सुद्धा पोट भरलं पाहिजे. भगवंत सगळ्यांनाच या ठिकाणी काय करत असतात, त्यांचं पोट भरण्याचं कार्य करत असतात. त्याप्रमाणे आता या भूतांचं सुद्धा पोट भरलं पाहिजे म्हणून आपलं सर्व सैन्य घेऊन आलेले आहे. आनंदे नाचे क्षत्रपाळ शिरे चौकडे वाहे वेताळ भूते मिळून या सकळ रणगोंधळ नाचती. वेताळ असतील, भूते असतील ते नाचू लागलेले आहेत. का नाचू लागलेले आहेत? आनंदाने नाचू लागलेले आहेत. कारण आज पोट भरून आपल्याला अन्न भेटणार आहे. आपलं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. लाखो कोटी जे सैन्य असेल ते सर्व या ठिकाणी आपल्या सोबत घेऊन आलेले आहेत. जिकडे पाहो तिकडे प्रेतच प्रेत पडलेले आहेत. किती हो, कोट्यावधी राक्षस मारलेले आहेत आणि त्यांचे प्रेत अवाढव्य होते, मोठे मोठे होते. म्हणून किती जरी खाल्लं तरी ते संपणार नव्हते. म्हणून असे प्रेत खाण्यासाठी हे भूत आलेले आहेत. बहुधा दिवसांचे धरणे दिसले हनुमंते पारणे अवघे
सिद्धी केलेली आहे म्हणून रावण सुद्धा घाबरत आहे. रावणाची काय अवस्था झालेली आहे किंवा सैन्याची काय अवस्था झालेली आहे, राक्षसांची काय अवस्था झालेली आहे, सर्वजण हनुमंताला पाहून जय जयकार करत आहेत. पिका पिकले रणाचा त्वरी, राक्षस दासांच्या राशी थोरी, भूते मोपिती पुढक वेंगरी, कौल तरी हनुमंत. जसं शेतामध्ये जर पीक आलं आणि ते पीक जर बहरलं तर किती आनंद वाटतो. सालभरचा प्रश्न आपला म्हटला ज्वारीचा, पण त्याप्रमाणे काय झालेलं आहे, या भूतांना वाटत आहे, पाहिलेलं आहे, जिकडं पाहावं तिकडं राक्षस पडलेले आहेत, प्रेत पडलेले आहेत. त्यामुळं जीवाला आनंद वाटला, बाबा इथून उपाशी कुणीच जाणार नाही, पोटभर खाल्ल्याशिवाय जाणार नाही, म्हणून आनंद या भूतांना वेताळांना वाटत आहे. देव ब्राह्मण भैरवासी, बलुदे देती वेताळासी, खळे दान ते भूतासी, महाकाळीची राजभाग. जसं आपलं जर खळं लागलं, सोयाबीनचं असो, तुरीचं असो, ज्वारीचं कुठलेही असो, खळं मागण्यासाठी येतात आणि आपल्याला ती आवाज लागते. त्याच प्रकारे खळं मागण्यासाठी भूत असतील, वेताळ असतील, शंकिनी डंकिनी सगळेच आलेले आहेत आणि त्या ठिकाणी हनुमंताने एवढं कार्य केलेलं आहे, त्यांना खळे वाटून टाकलेले आहेत. खळ मातेरे मारकोसी, मेसकोतीचे घरची दासी, वेसी पेंड्या ते सटवाईची, पाळ भार्यासी काळिका. म्हणून अशा ज्या देव्या असतील, सटवी असेल, काळिका असेल, हे सर्वजण घेऊन आलेले आहेत आणि सर्वजण सुद्धा संतुष्ट होत आहेत. अग्निम पिकाची व्यापुती, विभागली स्वयं मारुती, पश्चिम धान्याची महाख्याती, श्री रघुपती विभागिल. म्हणूनच जे हनुमंताने केलेलं आहे, विभागणी केलेली आहे, सगळ्यांना वाटून दिलेलं आहे, बाबा हे तुझं आहे, इकडला भाग तू खायचं. कुणाला सांगितलेलं आहे इकडला भाग तू खा, भांडण नको. जर एका ठिकाणी सांगितलं खावा म्हणून, गपचूप खाणार नाही, म्हणून तू या ठिकाणी खा. आता शेत बाप सुद्धा लेकराला देते वाटून, तू ही वावर खा, ती वावर खा. दोघाला जर एका ठिकाणी दिलं तर दुसऱ्याला राहणारच नाही, त्यामुळं बाप सुद्धा सगळ्यांना वाटून देतो. त्याचप्रमाणे हनुमंत सुद्धा यांना वाटून देत आहे, बाबा ह्या दिशेचं तू खावं आणि या दिशेचं तू खावं, अशी प्रेताची वाटणी हनुमंत करत आहे. पुढे दात मी विजेती, ऐसी हनुमंते केली ख्याती, हर्षानंदे कपी गर्जती, स्वयं परपती अल्लादे. म्हणून हनुमंतांना सुद्धा आनंद वाटलेला आहे. का वाटलेला आहे? एवढे राक्षस जमिनीवर पाडलेले आहेत, हे विद्रोही होते, चांगले नव्हते, भक्तांना त्रास देत होते म्हणून मारलेले आहे आणि त्यामुळं या भक्तांचं सुद्धा पोट भरलेलं आहे. मग तृप्ती या भक्तांना आणि वेताळांना झालेली आहे. आमुचा हनुमान तुरबडी, रणी राक्षसा केली रांगोळी, वानरी पिटोनी आटाळी, सुख समेळी नाचती. जर आपल्याच सहाय्यकारानं कुणी जर चांगलं काम केलं असेल तरी माझा दोस्त आहे, माझ्या खानदानामधला आहे, माझ्या कुळामधला आहे, सांगायला आपण घेत ना, छाती ठेवून सांगतो. पण त्यानं जर वाईट काम केलं तरी काय आम्हाला काही माहिती नाही. जर घरचा जर असेल तर पुन्हा आहे की काय की असं उडवून दिल्याशिवाय राहत नाही. पण वानर सांगत आहेत आमच्या कुळामधला आहे, यानं चांगलं काम केलं, राक्षस मारले, छाती ठोकून वानर सांगत आहेत आणि आनंद उत्सव करत आहेत. सुग्रीव राजा तळे वेळी, आनोनिया द्रव्यांजुळी, हनुमंतावरी ओवाळी, हृदय कमळी आलिंगी. म्हणून सुग्रीवाला आनंद झालेला आहे, पाणी आणलेलं आहे आणि त्याच्यावर या ठिकाणी ओवाळलेला आहे हनुमंतावर. कारण जसा अभिषेक होतो त्याप्रमाणे केलेला आहे आणि सांगितलेलं आहे बाबा की चांगलं कार्य केलं आणि हृदयाच्या ठिकाणी या हनुमंतांना धरलेला आहे. तू विसवा कपी कुळासी, सुखी केले श्रीरामासी, वाचविले वानरासी, यशामासी तुझेनी. हे हनुमंत तू चांगलं काम केलंस. वानर कुळीमध्ये जर चांगलं काम तू केलं असेल तर तू काम केलास. एवढे जे वानर होते तुझ्या सोबत होते पण त्यांना देखील वाचवण्याचं काम तू केलास. एवढंच नाही, प्रभू रामचंद्रांचं सुद्धा कार्य करण्यामध्ये तू अग्रणी होतास आणि मोठा हिस्सा तू उचललेला आहेस. अशी स्तुती स्वतः सुग्रीव हनुमंताची करत आहे. पुराण आले अंगदासी, खांदी घेऊनी हनुमंतासी, हरिके नाचता तपासी, कळी काळासी विटावी. काय संताची या ठिकाणी हे असते, संताला वाटत आहे, अंगदाला वाटत आहे माझ्या हनुमंतानं
एवढी कीर्ती केली. हनुमंतांना उचललेला आहे, खांद्यावर घेतलेला आहे आणि खांद्यावर घेऊन अंगद नाचू लागलेली आहे. असं सुद्धा या ठिकाणी वानर करत आहेत. धरिले हनुमंताचे चरण कळी काळ बापुडे ते पण करुणी हनुमंताचे स्मरण मरणा मारिन मी आता. म्हणूनच अंगदाला वाटत आहे की जर या हनुमंताचे चरण धरले तर काळ सुद्धा उभा टाकण्याची हिंमत करणार नाही, काळाची सुद्धा हिंमत होणार नाही, काळ माझ्या समोर येणार नाही असं आश्वासन, एवढी हिंमत अंगदाच्या मनामध्ये येत आहे. हनुमंताचे अगाध चरित्र ऐकून या ब्रह्मलिखित श्रीराम होऊनी विस्मित आलिंगित हनुमंत. ज्यावेळेस ही कीर्ती प्रभू रामचंद्र ऐकू लागलेले आहेत, लक्ष्मण वाचू लागलेला आहे, किती आनंद वाटत असेल. जर आपल्या भक्तानं कार्य चांगलं केलं, जर आपल्या या शिष्यानं कार्य चांगलं केलं तर किती आनंद वाटेल. जर एखादा शिक्षक असेल आणि त्याच्या विद्यार्थ्यानं जर समजा आपलं जर काम चांगलं केलं किंवा परीक्षेमध्ये यश घेतलं तर शिक्षकाला किती आनंद वाटेल. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र ऐकत आहेत, माझ्या हनुमंतानं एवढी कीर्ती केली आणि स्वतः ब्रह्मदेवानं हे लिहून दिलेलं आहे. हे पत्र ज्यावेळेस लक्ष्मण वाचत आहे, हे पत्र ऐकून प्रभू रामचंद्रांना आनंद वाटत आहे. परमाप्रते अभिषिंचन नेत्रद्वार रघुनंदन हनुमंताची करीन आपण स्वर्गी सुरगण विस्मित. म्हणून देवांना सुद्धा आनंद झालेला आहे. बाबा काय आहे की आपल्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना, त्या अश्रूनं काय करेल, हनुमंताचं या ठिकाणी सिंचन केल्याशिवाय किंवा ते पाणी टाकल्याशिवाय, पाणी शिपडल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा देवांना वाटत आहे. कारण एवढं कार्य चांगलं केलेलं आहे की त्याची तुलना करू शकत नाही किंवा त्याचं वर्णन सुद्धा होऊ शकत नाही असं सुद्धा वाटत आहे. कृपा करील रघुनंदन हनुमंताचे भाग्य गहन स्वमुखे वाणी त्रिनयन भेरी निशाण लावणी. काय कीर्ती केलेली आहे. स्वतः हनुमंतानं आपल्या मुखाने कीर्ती सांगितली नाही, पण ती ब्रह्मदेवानं लिहून दिली. पण आता हीच कीर्ती स्वतः महादेवांना सुद्धा चांगलं वाटत आहे. महादेव सुद्धा म्हणत आहेत, हनुमंतानं कीर्ती केली, एवढी कीर्ती केली, लंकेमध्ये जाऊन रावणाचं जीन सुद्धा या ठिकाणी खराब करून टाकलं. रावण सुद्धा घाबरलेला आहे. अशी अवस्था कोण या हनुमंतानं निर्माण केली, याचा आनंद महादेवाला होत आहे. आलिंगित हनुमंता राम विसरे श्रीरामता कपी विसरे वानरता एकात्मता आल्हाद. ज्यावेळेस हनुमंताचा आणि प्रभू रामचंद्रांचं आलिंगन पडलेलं आहे, भेट झालेली आहे, हृदय मिळालेलं आहे, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना वाटत नाही मी भगवंत आहे. भगवंत विसरून गेले मी भगवंत आहे म्हणून, आणि भक्त विसरून गेला मी भक्त आहे. वानर पण विसरून गेला की मी एक वानर आहे. अशी अवस्था प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंताची झालेली आहे. सांगोनिया मी तुपन देवा भक्त आलिंगन कुंडला बोल कुंडले मौन सुख संपदा श्रीरामे. ज्यावेळेस देवाची आणि भक्तांची गाठ पडलेली आहे, देवाची आणि भक्तांची मिठी पडलेली आहे, त्यावेळेस मनामध्ये मी आणि तू पण आवरलेला आहे का? तर नाही. पण आवरलेला नाही, मी पण आवरलेला नाही किंवा तू पण आवरलेला नाही. दोन्ही हृदय वेगळे नसून एक झालेले आहेत. निबिड आणि नित्यानुघट सुख कोंदले गळदाट नाही आधी मध्य शेवट नसले वाट वेदवादा. म्हणून वेदांना सुद्धा वर्णन करता येणार नाही एवढं कार्य सुद्धा हनुमंतानं केलेलं आहे. किंवा एवढी मिठी, एवढा गोडवा, एवढा आनंद निर्माण झालेला आहे. किती आनंद असेल, गगनानंद मावणारा आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जेथे मानवले स्मृती तेथे पावला मारुती साधक हनुमंताची भक्ती पावन कीर्ती तिन्ही लोकी. ज्या स्तुती होत्या त्यांना मौन पडलं होतं, पण त्या ठिकाणी हनुमंत उभा टाकलेले आहेत. हनुमंताने एवढी कीर्ती केलेली आहे याचा आनंद वाटत आहे. स्वयं सुखावे रघुनंदन ऐसे हनुमंताचे भजन पाया लागे ब्रह्मज्ञान एका जनार्दना उपदेश. काय कीर्ती केलेली आहे, आघात कीर्ती केलेली आहे. जे की असं वाटत आहे की एवढं कोणी करू शकत नव्हतं. शेवटी हा वानर आहे, पण वादळ जरी असला तरी शिवजीचा अवतार आहे. असं सुद्धा एवढी कीर्ती कोण हनुमंतानं केलेली आहे. नित्य श्रीराम स्मरण नित्य श्रीराम
संकट आलं तरी ते आपल्या समोर राहणार नाही किंवा त्या संकटावर हा रामभक्त मात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हनुमंतासमोर अखंड असे संकट होते, भरपूर विघ्न होते, पण त्या विघ्नावर पाय ठेवून हनुमंतानं ते निर्विघ्न केलेले आहेत आणि अशा आल्हाद केलेली हनुमंतानं केलेली आहे. स्वस्ति श्री भागवत रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाया ब्रह्मलिखित इंद्रजित अपमान हनुमंत पराक्रम वर्णन नाम 31 दोषमध्याय गोडा कुंडलिका